नगरवरून चाललो होतो आणि त्यावेळेस एक बल्कर गाडी आली. बल्कर गाडीने ते आम्हाला ते लेडीजला उडवली आणि ते उडवल्यानंतर ती गाडी थांबली नाही. मग मी त्या गाडीला पकडण्याचा प्रयत्न केलो आणि प्रयत्न केल्यानंतर ती गाडी निघून गेली. मग त्या बाईला इथं असं पडलेल्या अवस्थेत बघून माझी इच्छा झाली ना त्या गाडीच्या मागं जावं. मग मी काय केलं, MIDC पोलीस चौकीला कळवल्यानंतर मग ते बाईची अवस्था एकदम बेकार होती. मग लादिनतीने आले, मग त्यांना मी मदत केली. मी विकास काळे, स्वप्नील गायकवाड, राज शिंदे, विशाल साठे आणि आपला PK प्रशांत कोळी यांना घेऊन मी हे सगळं सहकार्य करून त्या ॲम्ब्युलन्समध्ये पाठवलं. आणि जी कारवाई काय असेल ते योग्यप्रमाणे झाली पाहिजे आणि सगळ्याला जे असेल ते न्याय मिळाला पाहिजे. कधी झाला घटना? आज सकाळी एक कमीत कमी एक 25 मिनिटापूर्वी 25 ते 30 मिनिटापूर्वी झाली आहे. लगेच मी समोरच होतो, मी समोरच होऊन आलो. ह्या ठिकाणी जड वाहतूक आता ह्या सरकारने बंद करायला पाहिजे. प्रशासनाला हे लक्षात यायला पाहिजे. आणि इथं सारखं ट्रॅफिक कोणीच उभारलेलं नसतं की महिला काहीतरी विडी कामगार असतात, कोणी काय हे असतं, इथे शाळेला जाणारे विद्यार्थी आहेत. अशा वेळेस सकाळी जड वाहतूक चाललेली असते आणि जड वाहतुकीमुळं हे सगळे ॲक्सिडेंट होत आहेत. आज एकेकांचा जीव चाललाय म्हणजे तरी पण हे प्रशासन गप्प आहे. आम्ही आता हे गप्प बसणार नाही. मध्ये पण एका माणसाचा ॲक्सिडेंट झालाय. मला हे कळल्यावरच मी ताबडतोब म्हणलं हे ॲक्शन घ्यायला पाहिजे. आता हे आमच्या इथले युवक सर्व आता हे आंदोलनासाठी तयार आहेत. कारण सारखं सतत एकेकांचा जीव चाललाय. म्हणजे जीव म्हणजे हे काय, इथं धोकाच निर्माण झालेला आहे हा रोड करून. प्रत्येक वेळेस बघितलं आतापर्यंत किती ते 10-20 ॲक्सिडेंट झाले असतील की ह्या ठिकाणी इथं ब्रिज तर बांधला नाही. सरकारने असं केलं की ब्रिज बांधला नाही, इथं ट्रॅफिक पोलीस नाही. त्यामुळं हे सगळे होत आहे. आज फार मोठा आपल्या ह्या भागावर संकट आलेलं आहे. अचानक जीव जातो म्हणजे काय करायचं सांगा. अशा तिकडून गाड्या येतात आणि गाड्या आल्या की महिलांना गडबड असते, विडी कामगार असतात, काही शाळेला जाणारे असतात, काही कामाचे असतात. असा रोड केला की काही कळतच नाही की इकडून इकडं ह्या यशराज नगरपासून इकडे येताना असंच आहे, ह्या सर्व्हिस रोडला जावं की ह्या रोडला. म्हणजे हे दोन्ही रोड इथं असल्यामुळं आणि इथं रहदारी वाहतूक आहे, लोकांची ये जा जास्त आहे आणि विडी कामगार आणि MIDC कामगार वर्ग आहे. त्यामुळं या ठिकाणी प्रशासनाने ताबडतोब लक्ष घालावं. ती पहिला बलकर अटक करा. मी एजाज महबूब आव्हान अक्कलकोट रोड संरक्षण राहणारा. अक्कलकोट रोड की पंचशील मार्केटसमोर हा सकाळी आपलं भयानक ॲक्सिडेंट झालं. आमची एक लेडीज होते, ते किसान नगरमध्ये राहायलाच होते. पहिला ते घरकुलला जाऊन राहिले तर त्यांच्या मुलीपाशी ते रोड क्रॉस करताना त्या गाडी बरकल गाडी हा आपलं भयानक अपघात केला त्यांचं. त्या जागेवर त्यांचा चेहरा काही पण चेहरा राहिला नाही. मग त्यांची मुलगी ते येऊन सिव्हिलमध्ये आम्ही येऊन ते लेडीजला ओळख पटलेली आहे. हा बरकर गाडी अजून किती अपघात होते. बरकर गाडीवर किन्नर नसतो. पहिला एक सिंगल पदरी रोड होती. सिंगल पदरी रोड असताना एक पण अपघात नव्हतं होतं. 6 टायरची गाडी होती. आता 12 टायर 14 टायरची गाडी आहे. तर हा गाडीवरची एकही किन्नर नसतो. हा लोक कुठं पण उभारून धाब्यावर उभारून हा लोक काय पण माल घेतात. तसं त्यांना अपघात 100-100ची स्पीड गाडी मारतात. आम्हाला प्रशासनाला एवढी विनंती आहे, प्रशासन कसलं किरकोळ गोष्टीला उठाव करतात. हा अपघात व्हायला किती तर आज त्याच जाग्यामध्ये नाही ना म्हणलं तरी 25-30 जण तर मयत झालेले आहेत. आम्हाला मागणी एक आहे, पाणी टाकी ते कुंभारीपर्यंत उडानपूल पाहिजेत. हा आमचे तिथले जनता स्वस्थ बसणार, अजून जनताला जीव प्राण वाचवेल. आमच्या लोक आमच्या घरी येतील का नाही येतील आम्हाला खात्रीच नाही. गावात गेले कासेजर बाजारासाठी जातात, नातेवाईकाला भेटायला जातात. हा जे बाई जे गेलती नातेवाईकालाच भेटायला गेलते. नातेवाईक त्यांना एवढं मोठं सणासुदीला एवढं मोठं यांच्या घरात कोसळलेलं आहे. हा यांचं अश्रू कोण पुसणार आहे. अजून एकच आम्हाला प्रशासनाला विनंती आहे, आमच्या आमदार लोकांना, आमच्या खासदार लोकांना एवढी विनंती आहे, आमच्या ज्या तिथे कट रस्ता द्या, या अपघात वाचील हेच विनंती. आता हे जे जड वाहतूक चालती आहे हे रात्री 10 ते सकाळी 10 ह्याच्या अन्यथा चालू होऊ नये. आता हे जड वाहतुकीमुळे हे सगळे प्रकार घडायला लागलेत. जड वाहतूक बंद झाली पाहिजे, अन्यथा नाहीतर आम्ही मोर्चा काढू, महापालिकेत जाऊ, आयुक्तापाशी जाऊ, कुठं बी जाऊ, पण हे आता बंद झालं पाहिजे. माझा भाऊ मेला, आज कुणाची तर आई मेली आहे. आता जर कुणाच्या घरात जर काय घडलं तर त्याला जबाबदार मग कोण नाही देणार, प्रशासन राहील जमातात. आणि यात राजशिंदे तुम्ही सांगा
यात पूर्ण प्रशासन जबाबदार राहील आणि मी तीव्र आंदोलन या संगमेश्वर नगर, पडगाजी नगर, मल्लिकार्जुन नगर, राजू नगर, किसन नगर आज एक विनाकारण एक रस्ता ओलांडताना एक मृत्युमुखी एक नाही कुणाची तर आई एक बहीण असं एकाचा घात झालेला आहे. ही जड वाहतूक इथं ह्या रोडला बंद झालीच पाहिजे. आम्ही निषेध करतो ह्या वाहतुकीचा. प्रत्येक वेळी आहे की नाही ह्या रोडला आहे की नाही प्रत्येक लहान लहान मुलं एसवीसी शाळा आहे, लहान लहान मुलं त्यांची पालकं शाळेतील लेकरं घेऊन जात असतात. काय तर झालं तर हे प्रशासन जिम्मेदार राहील. तुम्ही तीव्र आहे की नाही ह्याचा कायदा काढून आहे की नाही त्या जड वाहतुकी बंद करावी हे आहे की नाही प्रशासनाला विनंती आहे.